जिहादला एमआयएमचे अनेक नगरसेवक मदत करतायत। इम्तियाज जलील अशा नगरसेवकांचा प्रमुख आहे। पहलगाम सारखा घटनेतही देखील तर त्यांची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केली। तो एकटाच नाहीये ती व्यक्ती, तो नगरसेवक एकटा त्याच्यामध्ये कधी असू शकत नाही। त्याच्या मागे तिथं छत्रपती संभाजीनगर मध्ये जो काही व्यक्ती एमआयएम चालवतो, महाराष्ट्रामध्ये एमआयएम चालवतो, तो व्यक्ती याच्यामध्ये मोरख्या आहे। तो मोठ्या प्रमाणामध्ये सगळे रॅकेट चालवण्याचं काम करतो। ते जे मोरखे आहेत, हे मोरखे सगळेच यांच्या चौकशा झाल्याच पाहिजेत, याच्यातच नाही तर तुम्हाला सांगतो, जे दिल्ली सारखी घटना घडली, पहलगाम सारखी घटना घडली, याच्यामध्ये तुम्हाला सांगतो हे लोक कुठेतरी आपल्याला सापडतील। याच्या चौकशा सगळ्यांच्याच झाल्या पाहिजेत। त्यामुळे भारतामध्ये कुठेही काय कृत्य आलं तर तुम्हाला सांगतो या लोकांचा कुठं ना कुठं संबंध हे आपल्याला आढळून येत असताना पाहायला मिळणार आहे। नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणात आरोपी निदा खानच्या एसआयटी चौकशीला सुरुवात झाली। एसआयटी प्रमुख संदीप मिटके चौकशी करतायत। नाशिकच्या पोलीस आयुक्त कार्यालयात निदा खानला चौकशीसाठी आणण्यात आले। पीडित महिलांना धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणल्याचा खरं तर निदा खानवर आरोप आहे। इम्तियाज जलील आणि मतीन पटेलवर कारवाई करा असं निवेदन शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं पोलीस आयुक्तांना देण्यात आले। उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या वतीनं हे निवेदन पोलिसांना देण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।